महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ शांतता मार्च. वरळीतील ऐतिहासिक सहभाग. महाबोधी महाविहाराच्या मुक्तीच्या मागणीसाठी देशभरात शांतता मार्च निघत आहेत. या लढ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईच्या वरळी विभागातही भव्य शांती रॅलीचे आयोजन करण्यात आले. माता रमाई स्मारक ते चैत्यभूमी या मार्गावर काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले. रॅलीचा उत्स्फूर्त प्रतिसाद. या शांती रॅलीमध्ये वरळी विभागातील बहुतांश बौद्ध जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचशील ध्वज घेत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने या रॅलीत भाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध तत्त्वज्ञानानुसार अहिंसा, करुणा आणि शांततेच्या मार्गाने हा लढा लढला जात आहे, हे यावेळी स्पष्ट करण्यात आले. महत्त्वाची भाषणे आणि संकल्प. रॅली दरम्यान विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि बौद्ध धर्मगुरूंनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनावर बौद्ध समाजाचा पूर्ण अधिकार असावा या मागणीचा पुनरुच्चार केला. महाबोधी महाविहार हा केवळ बौद्ध समाजाचा आस्थेचा विषय नसून संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे या लढ्यात संपूर्ण बहुजन समाजाने एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले. रॅलीतील मुख्य मुद्दे. बोधगया मुक्ती आंदोलनाचे समर्थन. महाबोधी महाविहार हे बौद्धांचे पवित्र तीर्थस्थान असून त्याच्या व्यवस्थापनावर बौद्ध समाजाचा संपूर्ण हक्क असावा. संविधानिक मार्गाने संघर्ष. शांततेच्या मार्गाने संविधानिक पद्धतीने हा लढा पुढे नेण्याचा संकल्प. बहुजन समाजाची एकजूट. विविध सामाजिक आणि बौद्ध संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला. देशभरातील जनतेला आवाहन. संपूर्ण बहुजन समाजाने या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा. निष्कर्ष. ही शांती रॅली म्हणजे केवळ एक निदर्शने नव्हे तर नव्या संघर्षाची सुरुवात आहे. देशभरात सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनासाठी अशाच शांतता रॅली भविष्यातही घेतल्या जातील. या चळवळीत प्रत्येक बौद्ध अनुयायाने सक्रिय सहभाग घ्यावा, हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. नमो बुद्धाय. जय भीम.